अरे पण आपण अगोदर जाणार कुठे, सोमनाथला का द्वारकाला? अरे आपला पहिला स्टॉप राजकोट आहे, मग ऑफकोर्स सोमनाथला जाणार. प्रवासात सगळे जवळ येतात. घरात बोलायला वेळ नसतो, पण प्रवासामध्ये मन मोकळं होऊन जातं. खरं सांगायचं तर मी पिकनिक म्हणून निघालोय. घर, काम, जबाबदाऱ्या, वेळच मिळत नाही स्वतःसाठी. ही तयारी फक्त सामानाची नाही, ही तयारी आहे दैनंदिन गडबडीतून थोडं बाजूला होण्याची. मुलं उत्साही आहेत कारण प्रत्येक प्रवासाची सुरुवात स्टेशनवर होत नाही, ती अगोदर मनातून सुरू होते. रात्रीचा मुंबई स्टेशन, ओळखीचा आवाज, ओळखीची घाई. इथून रोज हजारो लोक निघतात, काही कामासाठी, काही परतण्यासाठी. आज आम्ही निघतोय वेगळ्या कारणासाठी, थोडं वेळ थांबण्यासाठी आणि थोडं स्वतःकडं पाहण्यासाठी. स्टेशनवर पोहोचताच ट्रेनच्या दिशेने आम्ही वळालो. 8 जण, आई, वडील, मुले, बहीण, वहिनी, पुतणे. नुसतं कुटुंब नाही, एक छोटंसं जग. प्रत्येकाचे सीट्स वेगवेगळे जरी असले तरी मन मात्र एकाच ध्येयाकडं होतं, ते म्हणजे आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा राजकोट. सकाळ उजाडली आणि खिडकीबाहेर बदलणारे सुंदर दृश्य हे सांगत होते की आता आम्ही वेगळ्या भूमीवर प्रवेश केला आहे. राजकोट, जिथे रेल्वे मागे पडते आणि आमचा खरा प्रवास सुरू होतो.